सो स्टुडंट, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आणि टू व्हेरिएबल मध्ये काय डिफरन्स असतो. तर आज आपण बघणार आहोत की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ओळखायचे कसे. तर स्टुडंट बघा, आता याचा एक जनरल फॉर्म असतो, जसे की ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता या जनरल फॉर्म मध्ये a, b आणि c हे तिन्ही पण रियल नंबर्स आहेत. काय आहे ते? रियल नंबर्स. आणि x, y हे दोन व्हेरिएबल्स आहेत. बरोबर आहे. आपण काल शिकलो होतो x आणि y बरोबरच्या टर्मला आपण काय म्हणतो? कोएफिशिएंट म्हणतो. आणि x आणि y आपले व्हेरिएबल आहेत. बरोबर आहे. आता a, b आणि c हे काय असणार आहेत? आपले नंबर्स असणार आहेत. 1 2 3 4 असे रियल नंबर जे असतात ते नंबर्स असणार आहेत. तर हा झाला याचा जनरल फॉर्म. आणि या जनरल फॉर्मला जे इक्वेशन सॅटिस्फाय करते त्याला आपण म्हणतो दिस इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. पण याच्या काही कंडिशन्स आहेत. काल जशा आपण कंडिशन बघितल्या तशा आज याच्या सुद्धा काही कंडिशन आहेत. तर कंडिशन 1 एक अशी आहे की a आणि b हे दोन्ही रियल नंबर्स आहेत. या दोन्हीची व्हॅल्यू कधीच 0 नसली पाहिजे. दोन्हीपैकी कुठल्या एकाची जर व्हॅल्यू 0 असली तर तुमचं हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नसू शकते. आलं लक्षात? म्हणजे a इज नॉट इक्वल टू 0, b इज नॉट इक्वल टू 0. जर हे 0 असले तर काय होईल? काल आपण बघितलं, कोएफिशिएंट जर 0 असेल तर पूर्ण टर्म काय होते? 0 होते. म्हणजे व्हेरिएबल सुद्धा 0 नसला पाहिजे किंवा त्याचा कोएफिशिएंट सुद्धा 0 नसला पाहिजे. नाहीतर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण म्हणता येणार नाही. ठीक आहे. तर आता आपण काही याचे एक्झाम्पल्स बघू. तुमच्या बुकवर फर्स्ट पेजवर तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, ऍक्टिव्हिटी चार्ट. तर त्या ऍक्टिव्हिटी चार्ट मध्ये काही तुम्हाला एक्झाम्पल्स दिले आहेत, जसे की तुम्ही बघू शकता. हे पूर्ण एक्झाम्पल्स. तर यांच्यापैकी पहिले एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करून दिलेलं आहे. म्हणजे हे ओळखायचे आहेत आपल्याला की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत की नाहीये. ठीक आहे. आता हे जर का त्या कंडिशन सॅटिस्फाय करत असतील तर ते काय लिनियर इक्वेशन आहेत, आणि जर ते सॅटिस्फाय करत नसतील तर ते नाहीये. तर चला सुरुवात करूया. 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. आता हे लिनियर इक्वेशन आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. कारण काय बघा, याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहे आणि दोन्ही व्हेरिएबलचा जो पॉवर आहे, इंडेक्स आहे, तो आहे 1. हीच कंडिशन सॅटिस्फाय करते. त्यानंतर या दोन्ही व्हेरिएबल पैकी कोणाची व्हॅल्यू 0 नाहीये किंवा त्याच्या कोएफिशिएंट्सची व्हॅल्यू 0 नाहीये. सो त्यांना आपण म्हणू शकतो दिस इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या इक्वेशनच्या कंडिशन्स चेक करायच्या आहेत. तर आता बघूया सेकंड क्वेश्चन. आता सेकंड प्रॉब्लेम मध्ये पहा काय दिलंय. 3x² - 7y इज इक्वल टू 30. आता या इक्वेशन मध्ये बघा, x जो आहे आपला व्हेरिएबल त्याचा पॉवर काय आहे? 2 आहे. सो आपली पहिली कंडिशन एक हीच आहे की एक तर हे जनरल फॉर्म मध्ये असलं पाहिजे आणि यांचा पॉवर 1 असला पाहिजे. पण बघा इथे पॉवर 2 आहे. सो डायरेक्टली आपण लिहू शकतो हे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नाहीये. ठीक आहे. तर आता बघू थर्ड प्रॉब्लेम. आता थर्ड इक्वेशन काय दिलेलं आहे बघा आपल्याला. √2x - √5y इज इक्वल टू 16. आता ह्या इक्वेशन बघा, या इक्वेशन मध्ये तुम्ही बघू शकता √2 आणि x हा बाहेर आहे, मायनस √5 आणि y बाहेर आहे, इज इक्वल टू 16. म्हणजे x आणि y हे स्क्वेअर रूट मध्ये नाहीये. म्हणून हे बघा, दोन व्हेरिएबल्स आहेत, कंडिशन सॅटिस्फाय. दोन्हीचा पॉवर 1 आहे, कंडिशन सॅटिस्फाय. दोन्ही पैकी कोणीही कोएफिशिएंट किंवा व्हेरिएबल 0 नाहीये, कंडिशन सॅटिस्फाय. म्हणून हे झालं आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आलं लक्षात? या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय करावं लागते. आता जर का हे x आणि y सपोज करा दोन्ही पण स्क्वेअर रूटच्या साइन मध्ये असले असते, दोन्ही जर आत असले असते तर मात्र हे आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नसतं. आलं लक्षात? कारण त्यांचा स्क्वेअर करावा लागला असता, पॉवर वाढली असते. आलं लक्षात? आता बघू थर्ड प्रॉब्लेम. बघा थर्ड इक्वेशन काय म्हणतात. 0x प्लस 6y - 3 इक्वल टू 0. हे आपलं इक्वेशन आहे. आता या इक्वेशन मध्ये बघा, डायरेक्टली बघितल्याच लक्षात येईल तुमच्या की इथे काय दिलेलं आहे? 0x दिलेलं आहे. आणि हीच कंडिशन आपली काय करतो, तो सॅटिस्फाय करत नाही. पहिलीच कंडिशन रॉंग दिलेली आहे, 0 आलं. 0 आलं म्हणजे होल आन्सर इज हे बनून जातं आपलं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. म्हणून हे काय म्हणतो आपण इथे नो लिहिणार. आलं लक्षात? आता याच्या पुढचं इक्वेशन बघा. पुढचं इक्वेशन पण सेम तसंच आहे. काय दिलेलं आहे बघा याच्यामध्ये. 0.3x प्लस 0y
-36 इज इक्वल टू 0. तर यामध्ये काय दिसतं तुम्हाला, इथे 0y म्हणजे y बरोबर काय 0 दिलंय, म्हणजे हे सुद्धा काय सेम त्यासारखंच आहे. 0 असल्यावर कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, सो इथे सुद्धा नो येणार. नेक्स्ट इक्वेशन बघा, 4x + 5y इज इक्वल टू 4. आता या इक्वेशन मध्ये बघा, हे फ्रॅक्शन मध्ये आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. पण या इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये x आणि y असल्यामुळे काय होणार, ऍक्च्युअली हे तर आपलं लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल नाहीये, पण आपण याला कन्वर्ट करू शकतो. सपोज करा मी 1/x आणि 1/y च्या जागेवर जर मी a आणि b पुट करतो, तर इक्वेशन कसं बनतं, 4a + 5b = 0. म्हणजे या इक्वेशनला आपण म्हणू शकतो दिस इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. पण हे कधी झालं, कन्वर्ट केल्यानंतर झालं. कन्वर्ट नसतं केलं तर ओरिजिनली जर आपण असं पुट केलं, सॉल्व्ह केलं, तर हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल नाहीये. याला कन्वर्ट करून सॉल्व्ह करावं लागेल. हे सुद्धा आपण पुढे शिकणार आहोत आपल्या प्रॅक्टिसेस 1.3 मध्ये. तर आता शेवटचं एक्झाम्पल आहे आपलं, ते बघून घेऊ. 4xy - 5y - 8 = 0. आता या इक्वेशन मध्ये बघा, तुमच्या डायरेक्टली लक्षात येते बघा, x आणि y दोन्ही व्हेरिएबल एकाच कोएफिशियंट सोबत दिलेले आहेत, म्हणून इथे ही कंडिशन सॅटिस्फाय नाही करत. सो दिस इज नॉट अवर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर अशा प्रकारे हा कंप्लीट चार्ट आपण सोडवलेला आहे आणि अशा पद्धतीने हा सोडवतात. आता तुम्ही तुमच्या नोटबुकवर सुद्धा हा सोडवू शकता. तर बघूया आपले आता एक एक्झाम्पल बघू आपण, दोन्ही सायमल्टेनियसली कसे सोडवायचे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल. त्याच्यात 2 डिफरंट मेथड्स आहेत. तर चला सुरुवात करू.